So now we are going to calculate work required for single stage single acting reciprocating compressor when compression is polytropic. Okay, work required for single stage single acting reciprocating compressor and the compression is polytropic. Okay, where index is PV raised to n is equal to constant. Okay, now in diagram we can see this is suction at atmospheric pressure, that is P1. Okay, atmospheric pressure, that is P1. Suction 4 to 1, 1 to 2 compression, and delivery at pressure P2. Okay, that is pressure P2. Okay, now work required for compression, that is W, is equal to area under this curve, which is hashed area. बघा 4 1 2 3 हा आपल्याला काय करायचा आहे, एरिया काढायचा आहे and that area will be work required for the compression. Okay, now W is equal to area under the curve 4 1 2 3 4 1 2 3 4. ओके, आता बरोबर 1 2 3 4 हा एरिया आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे. आता हा एरिया काढत असताना आपल्याला काय करायला पाहिजे बघा, पहिल्यांदा 0 1 2 3 हा एरिया घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला A B 1 2 हा एरिया घ्यायला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला 0 B 1 4 हा एरिया काय करायला पाहिजे, मायनस करायला पाहिजे. आता हे असं का करायचं बघा, कारण फक्त आपल्याला हा जो एरिया आहे हा कॅल्क्युलेट करणं काय आहे, डिफिकल्ट आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचा, इथून इथपर्यंतचा आणि इथून इथपर्यंतचा हा एरिया जो आहे तो कॅल्क्युलेट करणं कसं आहे, डिफिकल्ट आहे. कारण ही स्ट्रेट लाईन असती तर तो ट्रायंगल असता, वी कॅन कॅल्क्युलेट दी area under that curve, but this is not a straight line, this is a curve. Okay, this is a curve, that's why it is difficult to calculate the area under this curve. Okay, हा पण याच्यात आपल्याला हा एरिया मिळू शकतो, A B 1 2 हा एरिया जो आहे हा एरिया मिळू शकतो. that is the thing. हा एरिया कसा मिळू शकतो, तर पॉलिट्रॉपिक प्रोसेस आपल्याला माहित आहे, थर्मल इंजिनिअरिंग मध्ये आपण शिकलेलो आहे. पॉलिट्रॉपिक प्रोसेस मध्ये वर्क रिक्वायर्ड जे आहे ते आपल्याला माहित आहे, त्याच्यामुळे हा एरिया आपल्याला माहित असू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण फक्त हा हॅश्ड एरिया जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकत नाही, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला वेगळी मेथड वापरावी लागणार आहे. नाउ दॅट इज इक्वल टू ओके एरिया ऑफ O A 2 3 O A 2 3 plus area of A B 1 2 A B 1 2 minus area of OB 1 4 OB 1 4. ओके, म्हणजे बघा एरिया ऑफ OA23 OA23 आपण बघा असा एरिया येईल तो OA23. ओके, या ठिकाणी 4 पॉइंट आहे OA23. आता हा एरिया आपण कसा काढू शकतो, आपल्याला हा OA माहित आहे तो V2 आहे, O3 माहित आहे that is P2. ओके, O3 that is P2, 4 पॉइंट मी आत घेतो, O3 that is P2, OA that is V2
P2 into V2 that is OA23 हा एरिया आला. नेक्स्ट बघा प्लस एरिया ऑफ AB12 ओके बी या ठिकाणी आलेला आहे. 1 जो आहे तो या ठिकाणी आहे आणि 2 जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. ओके AB12 ओके. आता हा एरिया कसा घेतला जातो बघा. इथं बी च्या ठिकाणी बघा व्हॉल्यूम काय आहे बघा V1 आहे. या ठिकाणी व्हॉल्यूम काय आहे V1 आहे. या ठिकाणी प्रेशर बघा काय आहे P2 आहे. ओके. या ठिकाणी व्हॉल्यूम बघा काय आहे V2 आहे. ओके. या ठिकाणी 1 च्या ठिकाणी प्रेशर बघा काय आहे दॅट इज P1 आहे. ओके. मग हा जो एरिया आहे तो असा घेतला जातो P2 V2 मायनस P1 V1 अपॉन n मायनस 1. ओके. हा एरिया आला AB12 ओके. आणि याच्यातून आपल्याला काय करायचं आहे मायनस करायचं आहे दॅट इज एरिया ऑफ 0B14 ओके. आणि हा जर आपण मायनस केला 0B14 मी मायनस करून टाकतो. ओके. at that time we will get this area under the curve. Okay, and that area will be area under the curve and we can say that is the work required for the compression. Now to calculate area under the curve OA23 that is equal to OA23 okay, that is equal to as we say OA23 okay, this is V2 P2 okay. जे याच्यामध्ये बघा OA23 ओके. हे जे आहे ते किती आहे बघा P2 प्रेशर आणि इथून हे किती आहे बघा V2. OA किती आहे V2 आणि प्रेशर जे आहे ते P2 आहे. दॅट्स वाय P2 V2 प्लस ओके एरिया अंडर दिस कर्व. ओके. हा जो एरिया आहे हा एरिया काढत असताना बघा प्रोसेस जी आहे ती PV⁴n इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. इथून इथपर्यंत व्हॉल्यूम जो आहे V2 सॉरी दॅट इज V1 ओके. now over here pressure that is P2 okay, volume V1 okay. over here pressure that is P1 and over here volume that is V2 and area under this curve that will be equal to P2 V2 minus P1 V1 divided by n minus 1 okay, plus P2 V2 minus P1 V1 divided by n minus 1 ओके. आणि हा जो एरिया आहे हा आपल्याला काय करायचा आहे त्याच्यातून मायनस करायचा आहे. मायनस करत असताना बघा
इथून हे व्हॉल्यूम आलेलं आहे V1 आणि प्रेशर आहे P1, म्हणजे इथून ही लेंथ आहे ती V1, ओके, आणि इथून ही लेंथ जी असेल ती काय असेल P1. दॅट्स वाय मायनस P1 V1. ओके, नाव वी विल मल्टिप्लाय this equation with n minus 1 and this equation with n minus 1, so that denominator will be same, that is equal to n minus 1 into P2 V2 plus P2 V2 minus P1 V1 minus n minus 1 into P1 V1 divided by n minus 1. म्हणजे याचा डिनॉमिनेटर n minus 1 आणि याचा डिनॉमिनेटर काय केला n minus 1 केला. हाऊ? बाय मल्टिप्लाइंग दिस विथ n minus 1. ओके, that is equal to n P2 V2 minus 1 न मल्टिप्लाय करतो मी P2 V2 प्लस P2 V2 मायनस P1 V1 या टर्मला आलो मायनस, ओके, n न मल्टिप्लाय करतो n P1 V1, ओके, हे मायनस आणि हे मायनस प्लस P1 V1, कारण काय 1 न मल्टिप्लाय केलं मी, ओके, किंवा असं करू शकतो n P1 V1 ने n ला मल्टिप्लाय केलं मायनस आलं, मायनस 1 न P1 V1 ला मल्टिप्लाय केलं डिवाइडेड बाय n minus 1. ओके, आता P2 V2 प्लस P2 V2 मायनस P2 V2 कॅन्सल झालं, मायनस P1 V1 प्लस P1 V1 कॅन्सल झालं, दॅट इज इक्वल टू n P2 V2, ओके, मायनस n P1 V1, ओके, डिवाइडेड बाय n minus 1, that is equal to n upon n minus 1, हे मी n कॉमन काढलं, into the bracket P2 V2 minus P1 V1. ओके, आता मी P1 V1 जर कॉमन घेतलं तर बघा n upon n minus 1 P1 V1 into the bracket P2 V2 upon P1 V1 minus 1 upon P1 V1 minus 1. ओके, बघा आत मल्टिप्लाय मी केलं P1 V1 P1 V1 विल गेट कॅन्सल, दॅट इज P2 V2 minus 1 म्हणजेच काय P1 V1. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 1. This is equation number 1. Now this is a polytropic process where PV raised to n is equal to constant. Okay, as PV raised to n is equal to constant, म्हणजे काय बघा P1 V1 raised to n is equal to P2 V2 raised to n is equal to constant. ओके, म्हणजेच काय बघा P2 upon P1 is equal to P2 upon P1 is equal to V1 upon V2 raised to n is equal to V1 upon V2 raised to 1. या ठिकाणी बघा V1 upon V2 raised to n is equal to P2 upon P1. Okay, that's why V1 okay, V1 upon V2 is equal to P2 upon P1 raised to 1 by n, raised to 1 by n. That's why
V2 upon V1 is equal to V2 upon V1 is equal to, इथं रेसिप्रोकल केलेलं आहे आपण, दॅट्स वाय V2 upon V1 is equal to P2 upon P1 raised to minus 1 by n, raised to minus 1 by n, minus 1 by n. Now we will put this value in equation 1. म्हणजे या ठिकाणी V2 upon V1 जे आहे त्या ठिकाणी आपण काय करू, आपण V2 upon V1 ची व्हॅल्यू P2 upon P1 raised to minus 1 by n ही व्हॅल्यू पुट अप करू. ओके, नाउ इक्वेशन 1 becomes equation 1 becomes, काय येईल बघा इक्वेशन 1, equation 1 becomes W is equal to n upon n minus 1 P1 V1 into the bracket P2 upon P1, P2 upon P1, V2 by V1 ऐवजी काय ना P2 upon P1 raised to minus 1 by n into P2 upon P1 raised to minus 1 by n minus 1, that is equal to n upon n minus 1 P1 V1 into the bracket, बघा P2 upon P1 raised to 1, P2 upon P1 raised to 1 by minus 1 by n, that is equal to P2 upon P1 raised to 1 minus 1 upon n minus 1. Okay, that is equal to, बघा हा P2 upon P1 raised to 1 आणि minus 1 by n, n upon n minus 1 P1 V1 into the bracket P2 upon P1 raised to 1 minus 1 by n, बघा 1 minus 1 upon n, that is equal to n minus 1 upon n, n न multiply will n minus 1 upon n, n minus 1 upon n minus 1. Okay, minus 1. Okay, this will be the equation for work required for single stage single acting reciprocating compressor when the compression is polytropic. Okay, this will be the work required. Now we can put P1 V1 is equal to mR T1, P1 V1 is equal to mR T1, then equation will become W is equal to n upon n minus 1 mR T1 into the bracket P2 upon P1 raised to n minus 1 upon n minus 1. This will be the final equation for work required for compression. And indicated power, how we can calculate indicated power? That is equal to, indicated power is equal to work required into n upon 60. Indicated power is equal to work required into, work required we can calculate with this formula, into n, that is revolution per minute, rpm divided by 60. From that we can calculate indicated power required for the compressor. Okay, now this is the final equation for work required for the compression when the compression is polytropic and the compressor is single stage single acting reciprocating compressor.